शिवसैनिकांनो, तुम्ही रक्ताचं पाणी करून या खासदारांना तुम्ही निवडून दिलंय. मग तुम्ही स्वतः त्यांच्या घरी जाऊन त्यांना जाब विचारा, तो तुमचा हक्क आहे. असं कोण म्हणतं? सुषमाताई अंधारे. का हो सुषमाताई अंधारे? तुम्ही याच लोकांच्या मांडीला मांडी लावून बसले होते ना. मग तुम्ही शिवसैनिक नाही आहेत का? तुम्ही जाऊन जाब विचारा ना. मग आम्ही कार्यकर्ते येऊ जाब विचारायला का? आम्ही काय यायचं? तुम्हीच यांच्या निवडणुकीच्या वेळेस भाषण करायला किती खोके घेतले होते. आता आम्ही विचारू शकतो ना तुम्हाला. मग कार्यकर्त्यांनीच का विचारायचं, जाब विचारायला जायचं? तुम्ही पण शिवसैनिक आहात, मग तुम्ही जाऊन विचारा जाब. हा मित्रांनो, ह्या बायका काल परवा सेनेमध्ये आल्या आणि मोठ्या नेत्या पण झाल्या आणि आता काय सांगतायत? तुम्ही त्यांच्या घरी जाऊन जाब विचारा. म्हणजे आम्ही अंगावर केसेस घ्यायचे, अंगावर केसेस घेऊन आम्ही आमचं करिअर खराब करायचं आणि तुम्ही फक्त घरात बसून आदेश द्यायचे. जसं काय तुम्ही शिवसेनेत रक्ताचं पाणी केलंय असा आदेश देताय. हा आमच्या देवी देवतावर तुम्हीच बोलला होतात. बाळासाहेब ठाकरेंना 80 वर्षाचा म्हातारा म्हणून तुम्हीच खिल्ली उडवली होती आणि आज तुम्ही आम्हाला सांगताय की तुमचा तो हक्क आहे, तुम्ही जाऊन त्यांना जाब विचारा. आम्ही का विचारायचा? तुम्ही शिवसैनिक आहात ना, मग तुम्हीच जाब विचारायला हवा अगोदर. आज तुमच्या या सगळ्या घाणेरड्या राजकारणामुळे युवा पिढीला त्रास होतो ह्या सगळ्या गोष्टींचा. युवा पिढीनीच का अंगावरती केसेस घ्यायच्या? आणि तुम्ही वरून काय सांगतात? युवा पिढी राजकारणामध्ये या. 80 वर्षाचे योद्धे अजून खुर्ची सोडायला तयार नाहीयेत, तर युवा पिढी कशी येणार राजकारणामध्ये? युवा पिढी फक्त सतरंज उचलेला आहे, राजकारणामध्ये यायला नाही. आणि तुमच्यासारख्या लोकांचं ऐकून आम्ही आमच्या अंगावरती केसेस घ्यायच्या नाही. आत्ताची तरुण पिढी खूप वेगळी आहे, ही राजकारणात सुद्धा पडणार नाही कधीच. आणि तुमच्यासारख्या भ्रष्ट लाचारी लोकांचं ऐकून तर अजिबात नाही. धन्यवाद मित्रांनो.